प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या मननाकरिताचं वचन आहे योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि याचं 5वं वचन, जे असं म्हणतं, मी वेल आहे तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याच मध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. जिवंत परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपलं जीवन आशीर्वादित असण्याकरिता, आपलं जीवन पुष्कळ फळ देणारं असण्याकरिता तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगणं फार गरजेचं आहे. देवाचा स्वीकार आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये करणं फार गरजेचं आहे. आज बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे की त्यांचं जीवन पुष्कळ फळ देणारं असावं, त्यांचं जीवन फळदायी असावं, त्यांचं जीवन आशीर्वादित असावं, परंतु जिवंत देवामध्ये जीवन जगण्याची त्यांची इच्छा नाही. देवाचा स्वीकार ते आपल्या अंतःकरणामध्ये करत नाहीत आणि त्यामुळं त्यांचं जीवन हे आशीर्वादित नाही, त्यांचं जीवन हे फळ देणारं नाही. परंतु आज जर तुमची आणि माझी अशी इच्छा आहे की आपलं जीवन आशीर्वादित असावं, आपलं जीवन पुष्कळ फळ देणारं असावं, तर त्या जिवंत देवाचा स्वीकार तुम्हाला आणि मला आपल्या अंतःकरणामध्ये करणं फार गरजेचं आहे. त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला जीवन जगणं फार गरजेचं आहे. म्हणजे निश्चितच त्याद्वारे तुमचं आणि माझं जीवन हे आशीर्वादित असणार आहे. आज ते प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करूया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. देवाचा स्वीकार आपण आपल्या अंतःकरणामध्ये करूया आणि आपलं जीवन पुष्कळ फळ देणारं आणि आशीर्वादित करून घेऊया. तो बाप करो. त्या वर्षांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.